नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भूम तालुक्यामध्ये मी आता आहे. खरडून गेलेल्या जमिनीचा प्रश्न जे आहे तो आहे असा आपल्याला दिसतोय. भूम तालुक्यातील पाटसांगवी या गावामध्ये मी आता आहे आणि एका शेतकऱ्याच्या शेतात आहे. जर आपण पाहिलं तर तलाव असल्यासारखा आपल्याला दिसतो, कोरडा पडलेला तलाव, परंतु हा तलाव नाही आहे, शेतकऱ्याची शेती आहे. जवळजवळ 15 फुटापेक्षा जास्त दरी जी आहे, काळी माती या ठिकाणाहून शेतकऱ्याची वाहून गेलेली आहे, खरडून गेलेली आहे. जवळजवळ 1 एकर शेती या शेतकऱ्याची अशा पद्धतीनं खरडून गेली. मात्र या शेतकऱ्याला शासनाचा कुठलाही एक पैसा सुद्धा आणखी ह्या नुकसान भरपाईसाठी मिळालेला नाहीये. शेतकरी हतबल झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत राज्य सरकारने जी अतिवृष्टीतील शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर केलं होतं त्यामध्ये जवळजवळ 2.5 लाख रुपये हेक्टरी मदत खरडून गेलेल्या जमिनीला त्यांनी केली होती. मात्र मनरेगाच्या माध्यमातून ही मदत घोषित केली होती आणि ही मदत जी आहे ही शेतकऱ्याला अद्याप कुठलीही मिळालेली नाहीये. ह्या शेतकऱ्याची शेती कशामुळे वाहून गेली त्याचं कारण आपल्याला समोर पाहायला मिळतंय. समोरच्या साईडला जर पाहिलं तर एक कोल्हापुरी बंधारा जी आहे या ठिकाणी ह्या नदीवरती बांधण्यात आलेला आहे. भूम तालुक्यातील उल्पा नावाची नदी ही आहे आणि या नदीवर हा कोल्हापुरी बंधारा बांधलेला आहे आणि ही कोल्हापुरी बंधारा चुकीच्या पद्धतीने बांधला म्हणून शेतकऱ्याची शेती जी आहे ती वाहून गेली, काळी माती वाहून गेली असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च करावा त्यावेळी पूर्ववत शेती ह्या शेतकऱ्याची होईल. आता शेतकरी आपल्याबरोबर आहेत. ह्या शेतकऱ्यांनी एवढे पैसे आणायचे कुठून आणि शेतामध्ये तेवढं उत्पन्न निघतं का हा प्रश्न निर्माण झालाय. शेतकरी अक्षरशः हतबल आहेत, वारंवार चक्रा मारतायत शासनाच्या दारी, मात्र काही त्यांना फायदा झालेला नाहीये. काय परिस्थिती आहे, कुणाकडे तक्रार केली, किती शेत वाहून गेलं? कलेक्टर साहेबांना तक्रार दिली, जिल्हा जलसाधारण विभागाला तक्रार दिली, बर उपविभागीय अधिकारी भूम त्यांना तक्रार दिली, तहसीलदार साहेबाला तक्रार दिली, परांडा उपविभागीय लघु पाटबंधारे विभागाला तक्रार दिली. ही तत्कालीन उप अभियंता लघु पाटबंधारे विभाग. किती नुकसान आहे, किती एकर शेती वाहून गेली तुमची? यात 1.5 एकरच्या आसपास शेती वाहून गेली. आणि त्यामध्ये काळी माती किती फूट होती? काळी माती जवळजवळ तसं मापलं तर 15 फुटाच्या पुढी 17 ते 18 फूट वाहून गेली. 17 ते 18 फूट काळी माती. हो. आणि 1 एकर शेती वाहून गेली बंधाऱ्याच्या चुकीमुळे. बंधाऱ्याच्या चुकीमुळे, कारण का खालनं 5 फूट पॅक केले कॉन्क्रीट टाकून. बंधाऱ्याला 15 कमानी था, 15चे 15 खालनं 5 फूट पॅक आणि वरनं 2-2 फुटाचं एक गेट, 15चे 15 गेट आणि खालनं 5 फूट पॅक. कुणाला फोनवर कॉन्टॅक्ट वगैरे चालू, तुम्ही कुणाला बोलता का फोनवर? हो. काय म्हणतात तहसीलदार? ब्लॅक लिस्ट मध्ये नंबर टाकलाय तहसीलदारने. हो, तुम्ही समक्ष बघू शकता. बर. हो. काय लावला का फोन? लावलाय फोन. आपण डायल केलेला नंबर हो. व्यस्त आहे. तहसीलदार भूम. कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. त्यांना जिओ टॅगिंग मध्ये फोटो टाकल्यात सगळं. नंबर अभी व्यस्त. हे बघा, ह्या शेतकऱ्यांनी तहसीलदारला भूमच्या फोन लावलाय, मात्र हा फोन जी आहे हा ब्लॅक लिस्ट मध्ये असल्याचं शेतकरी सांगतायत. किती वेळा फोन लावला तुम्ही आतापर्यंत? मी 23/9/2025 पासून साहेबाला फोन करतोय. सारखा भूमला जातोय ऑफिसला. फक्त एक वेळेस ऑफिसला मला 6:04 निवेदन द्यायला गेल्यावर भेटले साहेब मला. त्यावेळेस साहेब मला म्हणले, साहेबाला बोललो मी, सर तुम्ही आले नाहीत, तुम्हाला खासदार साहेबांनी फोन केलता, मान्य जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय दादा सावंतनी फोन केलता, तरी ऐकलं तूच एकटा काय म्हणले मला तालुक्यात. हे भाषेत उत्तर दिलं साहेबांनी मला. आता काय करायचं? आता काय ती पाटबंधारे विभाग आणि महसूल विभाग ह्यांनी जर मला 1 मे पर्यंत जर नाही माझं हे नीटनेटकं करून दिलं तर मी 1 मे ला आत्मदान करणार तहसील कार्यालयापुढे. बर. मला त्याशिवाय पर्याय नाही. आपल्या बरोबर महिला शेतकरी सुद्धा आहेत. पत्नी ना तुमच्या? माझी हा. पत्नी. तर परिस्थिती एकदम हालाकीची आहे. काय करायचं आता? काय करायचं, आमचं नीट करून द्यायचं. सगळी विहीर वाहून गेली, बंधारा खालनं 5 फूट भिंत बांधली, वरी कवाड बसवल्यात, पुरसानं अडकलं, सगळी माझी शेती वाहून गेली, विहिरीतली मोटर गेली, पाईपलाईन गेली, विहीर बुजली सगळी. काय करायचं आता आम्ही, कसं करायचं, काय करणार आम्ही शेतकरी आता, ह्याला कसं करायचं आम्ही आता? केव्हाही भरून काढायचं, महिनाभर पाऊस राहिलाय आता नुसता, कसं नीट करायचं आता हे आमचं रान? कुणी लक्ष देण्यात नुसतं म्हणतात मंजूर काम झालंय, कधी करणार हे आमचं काम नीट? आमच्या 1 कोटी रुपयाचं नुकसान झालंय सगळं. काय तुम्ही शेतीच करता ना? दुसरं काय? शेतीच करतोय, काय सुद्धा ना, आम्ही शेतीच करतो. तर किती लेकर आहेत तुम्हाला? 2 मुलं आहेत. शाळेत जातात? नाही, शेतीच करतोय मोठा मुलगा. बर. हा. परिस्थिती परिस्थिती एकदम बारीक साधारण आहे.
आणि आता एवढा खर्च कसा करायचा? एवढा खर्च कसा करायचा? अडचण आहे. अडचण आहे सगळी. ही परिस्थिती आहे. धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेली जवळजवळ 7-8 महिने होऊन गेले, मात्र शेतकऱ्याला कुठलाही मोबदला मिळाला नाही. शेतकरी आक्रोश करतायत. सरकारनं बघणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला मदत देणं सुद्धा गरजेचं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.